हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. स्वामी समर्थ महाराजांचे विविध अनुभव प्रत्येक सेवेकऱ्याला येत असतात आणि स्वामी सेवेकरी जो असतो तो संकटामध्ये आला की मग स्वामी सेवेमध्ये येतो. पण आजचा जो अनुभव आहे तो एकदम अतिसुंदर आणि खरंच स्वामी समर्थ महाराजांवरती कशी भक्ती करावी, स्वामींवरती कसा विश्वास ठेवावा या विषयीचा आहे. आजचा अनुभव एका ताईचा आहे, तर त्या ताईंचा अनुभव आपण ऐकूया त्यांच्या शब्दात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका. आणि तुम्हालाही असेच काही अनुभव आले असतील आणि तुमची इच्छा असली ह्या चॅनलवरती तो अनुभव सांगण्याची, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही जॉईन करून तुमचा अनुभव सांगू शकतात. तिथे तुम्ही त्या ॲडमिनला पर्सनली मेसेज करू शकतात किंवा ग्रुपमध्ये तुमचा अनुभव तुम्ही टाकू शकतात. चला तर ऐकूया त्या ताईचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये. ताई म्हणतात, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन. आजचा अनुभव माझा अनुभव नसून माझी परीक्षा. मी त्या परीक्षेत उत्तीर्ण होणार की फेल होणार हे घडून आणणारी परीक्षा. माझा जो स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास होता त्या विश्वासाची सत्व परीक्षा असलेला हा माझा अनुभव. माझ्या गावामध्ये एक मुलगा राहत होता आणि त्याच्यावरती माझे खूप प्रेम होते. पण त्याचं असं होतं की त्याला दुसरी मुलगी आवडत होती, पण मला त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं. त्याला हे माहितीसुद्धा नव्हतं, पण मला तो खूप आवडायचा. आणि मी स्वामींजवळ जेव्हाही जायची तेव्हा मी त्याचंच सांगायची की मला याच्यासोबत राहायचं आहे म्हणून. पण तो मुलगा दुसऱ्या मुलीसोबत प्रेम करत होता. पण एक वेळा झालं असं की त्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलासोबत झालं आणि ती निघून गेली. आणि त्या टेन्शनच्या कारण तो खूप दारू पिऊ लागला. इतकी भयानक दारू तो पियत होता की मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही की त्याचं दारूचं प्रमाण किती वाढलं होतं. त्याच्या घरातले लोकही खूप परेशान झाले होते. आणि मी माझ्या घरच्यांना जेव्हा ते माझ्याकरता स्थळ पाहत होते तेव्हा मी त्यांना सांगितले की नाही, मला ह्या मुलगा आवडतो, मी हिच्यासोबत लग्न करेल. माझ्या घरच्या लोकांनी खूप विरोध केला आणि ते म्हणाले, तू त्याच्यासोबत लग्न करू नको, तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल त्याच्यासोबत तू लग्न करशील तर. तर मी म्हणाले, बरं मी स्वामींना विचारले, तर स्वामी जर का मला बोलले ना की नको करू तर मी लग्न करणार नाही. बाकी स्वामींनी मला होकार दिला तर मी लग्न त्याच्यासोबतच करेल. माझ्या आईवडील माझ्यासोबत खूप भांडले, असं सर्व काही चालणार नाही, तो मुलगा तुझ्या योग्य नाही, तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, तू त्याच्यासोबत लग्न करूच नको. मी एके दिवशी स्वामींजवळ बसली आणि स्वामींना मी प्रश्न विचारले. मी स्वामींजवळ चिठ्ठ्या ठेवल्या. स्वामींना विचारलं, स्वामी मी ह्या मुलासोबत लग्न करू किंवा नाही. मी 2 चिठ्ठ्या लिहिल्या आणि त्याच्यामध्ये मला स्वामींचा होकार आला. तेव्हा मला असं वाटलं स्वामींची ही इच्छा आहे की मी ह्या मुलासोबत लग्न करू. मग मी तेव्हा त्याला म्हणाली, त्याने घरी विषय केला त्याच्या आईजवळ. त्याची आई माझ्या घरी आली, माझ्या वडिलांना म्हणाली की तो असं कारणामुळे करतो आहे, बाकी त्याचं लग्न झालं की तो सुधरून जाईल, तुमच्या मुलीला आमच्या घरी तुम्ही द्या. पण माझ्या वडिलांनी खूप विरोध केला. आणि सहज नॉर्मलचा विषय आहे. एखाद्या वडिलांना जर का दिसत आहे की समोरचा व्यक्ती खूप दारू पितोय आणि त्याला काहीच विचार नाही, तो कसा संसार करणार आहे. आणि अशा घरात कोणाचेही आई वडील त्यांची मुलगी देणार नाही. पण मी त्यांच्या विरोधात गेली कारण मला स्वामींनी होकार दिला होता आणि माझं लग्न त्यांनी करून दिलं. कारण आता माझी जिद्द होती, त्यांना पूर्ण करावीच लागली. आणि लग्न लावून मी जे गेली ते मी परत आलीच नाही. आणि लग्नाचा 3रा दिवस होता. जसे लोक उठताच, जसे सकाळ होते लोकांची आणि लोक चहा पितात, तसा माझा मिस्टर ह्या दारू पियत होता. मला खूप टेन्शन आलं. मला एक असं वाटलं की स्वामी आईंनी मला होकार तर दिला आहे, पण ही माझी सत्व परीक्षा आहे की मी याला कसा सुधरवेल किंवा याचं आयुष्य मी कसं चांगलं करेल. कारण मी त्याच्यावरती प्रेम करत होती आणि त्याची अशी अवस्था ही मला बिलकुलच सहन होत नव्हती. पण मला स्वामी आईंवरती विश्वास होता की स्वामी आईन त्याला व्यवस्थित करतीलच. मी खूप सेवा करू लागली. तेव्हापासून ज्या माझ्या स्वामी सेवा चालू झाल्या, माझा रोज स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सारामृताचा रोजचं एक पारायण चालू केलं मी. नित्यसेवा माझी चालू होती. माझ्या स्वामी समर्थ महाराजांच्या माळा चालू होत्या. जितक्या सेवा आहे, जे व्यक्ती जे सेवा सांगत होत्या त्या सेवा मी करू लागली. मी घोर कष्ट उद्धारण स्तोत्र हे सुद्धा म्हणू लागली. मी गुरुचरित्र पारायणाची सेवा करू लागली. ज्या व्यक्तींनी जे मला सांगितलं की तू ही सेवा कर,
त्याची दारू सुटेल ते प्रत्येक सेवा मी करू लागली. माझी हद्द इतकी हे होऊन गेली, मला इतकं म्हणजे त्या वस्तूचा त्रास व्हायला लागला की आता काहीही करून मला याची दारू सोडवायची आहे. तर मी ते मांत्रिक जे पूजा वगैरे अघोरी विघोरी त्या लोकांवरती पण मला म्हणजे असं झालं की मी यांना सांगून याची दारू सोडू, कारण त्याचं खूप प्रमाणात दारू पिणे हे चालू झाली. असं म्हणतात की 108 वेळा स्वामी चरित्र सारामृताचे पाठ जर का केले तर कोणतीही समस्या असली हे तुमची दूर होते म्हणजे होते. तर त्यांची प्रत्येक इच्छा हे पूर्ण होते. पण मी तर स्वामी चरित्र सारामृताचे 1000 पेक्षा जास्त पाठ केले तरी देखील काही फरक पडत नव्हता. तो घरी यायचा, दारू प्यायचा आणि म्हणजे खूप आयुष्य माझं मी स्वतःच उद्ध्वस्त केलं होतं. पण काय माहिती असं का घडलं होतं, तरी देखील मी सेवा करतच होती. मी स्वामींना म्हणाली, मी हार मानणारच नाही स्वामी, हे माझी परीक्षा आहे ना आणि तुम्ही होकार दिलाय ना, मी स्वामी सेवा करेल आणि तुम्ही याला बरा करणारच, याची दारू देखील सुटेल आणि ह्या व्यवस्थित राहील माझ्यासोबत. पण तो त्या मुलीला विसरू शकत नव्हता आणि त्याचं दारू पिण्याचं प्रमाण हे वाढत चाललं होतं. खूप दारू प्यायचा तो. त्यानंतर मी एक विचार केला की मी आता याला 108 वेळा स्वामी तारक मंत्राचं तीर्थ बनवून देईल आणि मी तारक मंत्राचं तीर्थ हे बनवायला सुरुवात केली. संकल्प घेतला, रोज 108 वेळा तारक मंत्राचं तीर्थ मी बनवत होती आणि मी देत होती. पहिलाच दिवस होता आणि मी त्याला तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आणि ते तीर्थ मी त्याला दिलं. त्याला माहिती नाही, कारण मी स्वामी सेवा करत होती ह्या त्याला माहिती होतं की ही सेवा करतच असते. पण त्याला हे माहिती नाही की मी त्याच्याकरता आणि त्याचं व्यसन सुटण्याकरता ह्या सर्व प्रयत्न करत आहे. मी त्याला तीर्थ देत होती आणि ते तीर्थ त्यांनी घेतलं आणि त्या तीर्थाचा चमत्कार बघा कसा चालू झाला. ज्या वेळेस त्याने तीर्थ घेतलं त्याच्या अर्ध्या तासात त्याची तब्येत खराब झाली. त्याला खूप उलट्या झाल्या आणि त्याच्या पोटात खूप दुखत होतं. मला समजलं की स्वामी आईंचा चमत्कार ह्या चालू झाला, कारण स्वामी आई ही माझी परीक्षा किती टायमापर्यंत पाहणार, कारण मीही त्यांचं बाळ आहे ना. आणि स्वामींनाही समजत होतं की आता मला वेदना होत आहे, कारण माझ्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाले होते आणि मी सलग 4 वर्षापासून कंटिन्यू स्वामी सेवा करत होती. माझा एकही दिवस असा सुना गेला नाही की ज्या दिवशी मी पारायण स्वामींचे केले नाही. स्वामीचरित्र पारायणही माझे चालू होते, गुरुचरित्र पारायणही माझे चालू होते आणि घोरकष्ट उद्धारण स्तोत्रही मी जेवढे जमले तेवढे मी करत होती. फक्त जेव्हा मला अडचण यायची तेव्हाच माझी सेवा बंद राहायची, बाकी मी स्वामी सेवा बंदच केली नाही होती. आणि आई वडिलांना तर मी सोडूनच दिले होते, कारण मी स्वामीच्या शब्दावरती इथे आले होती ना. तर मला माझा संसार चांगला करायचाच होता आणि मला स्वामींवरती विश्वास होता आणि स्वामी देखील माझा किती टायमापर्यंत परीक्षा घेणार. त्यांना पण माझी दया आली आणि तो दिवस उगवला. त्याला खूप उलट्या झाल्या त्या दिवशी. तो डॉक्टरांकडे गेला आणि त्यांनी दवा घेतली, पण त्यांनी हे सांगितलं नाही की तो दारू पितो. त्या दवा घेऊन आला, त्या दिवशी त्याला बरं झालं. परत तो संध्याकाळी पिऊन आला, परत त्याला खूप दुखायला लागलं. मी दुसऱ्या दिवशी परत तारक मंत्राचं तीर्थ बनवलं 108 वेळा तारक मंत्र म्हणून आणि ते तीर्थ त्याला प्यायला दिलं. त्याला परत तसंच झालं, त्याच्या उलट्या चालू होऊन गेला खूप. म्हणजे त्याला आता इतका त्रास त्याला होऊ लागला की अक्षरशः त्याला म्हणजे सलग उलट्या होत होत्या. दारू तो पिऊन आला म्हणजे त्याच्या पोटात राहतच नव्हती आणि डॉक्टरकडे गेला म्हणजे डॉक्टर म्हणाले आता आपण रिपोर्ट करूया, सोनोग्राफी वगैरे करूया आपण काय प्रॉब्लेम आहे तर. आणि लिव्हर त्याचं सुजलेलं दिसलं. डॉक्टरांनी त्याला विचारले तेव्हा तो बोलला हो मी दारू पितो. आणि मग डॉक्टर म्हणाले तुझ्या लिव्हरवरती खूप सुजा आला आहे, तुला जिवंत राहायचं असेल तर तू दारू सोड, नाही तर तुला मरायचं असेल तर तू दारू पिऊ शकतो. डॉक्टर असे बोलले आणि डॉक्टरांनी देखील त्याला समजवलं, कारण त्याचीही वय नाही अजून. डॉक्टर समजत होते त्याला, पण त्याला असं वाटलं होऊन जाईल सगळं चांगलं. परत 1-2 दिवस गेला, पण ते दारू पिणाऱ्या व्यक्तीचं कसं असतं की त्याला दारू हे लागतेच. त्याला परत दारू प्यायची इच्छा झाली. असं वाटत होतं दारू पिईल तेव्हाच तो राहू शकतो, नाहीतर तो जगूच शकत नाही. आणि पिला तर त्याला इतका त्रास होत होता की ते नाही पिलेली होती त्याच्यापेक्षा जास्त त्रास त्याला याचा पडू लागला. खूप म्हणजे खूप परेशान झाला. असेच 4-5 महिने झाले हेच आमचं चालू होतं. त्याला खूप त्रास पडू लागला आणि हळूहळू झालं असं की ज्या टायमावर सकाळच्या टायमाला तो जेव्हा दारू पियत होता त्या टायमाला तो चहा पियायला लागला. मला तोही आनंद झाला, मला खूप बरं वाटलं. त्यानंतर एक दिवस असा उगवला, सोन्याचा दिवस म्हटला तरी चालेल, आणि माझ्या स्वामी आईंना मला माझी दया आली, कारण 4 वर्ष मी सलग स्वामी सेवा करत होती आणि स्वामींनाही असं वाटलं की बस आता हिची परीक्षा नाही घ्यायची. गुरुवारचा दिवस होता आणि त्या दिवशी त्यांनी एकही थेंब दारू पिली नव्हती आणि पहिल्या वेळा त्या दिवशी तो माझ्यासोबत व्यवस्थित बोलला आणि
तो दिवस असा होता की त्यांनी स्वामींजवळ गेला, तो घरामध्ये स्वामींना नमस्कार केला आणि त्या दिवशी तो मला मठात घेऊन गेला. मठामध्ये स्वामींना प्रणाम केला त्यांनी. आणि त्या दिवसापासून तर आजचा दिवस आहे, त्यांनी दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावला नाही आणि तो सुद्धा स्वामी सेवा करू लागला. मी जेव्हा स्वामींजवळ गेली त्याच्यासोबत मठामध्ये, तेव्हा मी स्वामींना एकच प्रार्थना केली की महाराज बस आता सर्व तुम्ही सांभाळा, आता परत हे दारूचं जे व्यसन आहे ते माझ्या घरात येऊ नका देऊ आणि माझा संसार ह्या सुखाचा करा. स्वामी तुम्ही मला हो सांगितलं म्हणून मी याच्यासोबत लग्न केलं आहे. बरेचसे असे विचार करतील की हिला माहिती होतं की या पिणारा आहे तर हिने कशाला लग्न करून घेतलं, पण स्वामी याचे मागच्या जन्माचे काही प्रारब्धाचे भोग असतील त्याच्या कारण ह्या असा होता आणि ह्या दारू पियत होता आणि मी तुमची सेवा करत होती. तुमची काही योजना असेल की मी याच्या आयुष्यात येऊ आणि याचे जेवढे भोग होते तेवढ्या टायमापर्यंत ह्या तुमच्यापासून लांब राहिला आणि ह्या दारू पित गेला आणि याचे भोग संपले म्हणून ह्या सेवेत आला. तुम्हाला त्याला सेवेत आणायचे असतील म्हणून तुम्ही माझं लग्न त्याच्यासोबत करून दिलं आणि तो स्वामी सेवेकरी झाला. आणि त्या दिवसापासून आमच्या जीवनामध्ये स्वामी नाव इतकं, त्या दिवसापासून आमच्या जीवनामध्ये स्वामी असे आले, माझ्या तर जीवनात होतेच पण त्याच्याही जीवनात स्वामी असे आले की तोही स्वामी सेवेकरी झाला, तोही स्वामीची सेवा करायला लागला आणि माझ्यासोबत सुद्धा चांगला राहायला लागला तो. आणि मला ह्याही विश्वास आहे की माझा पूर्ण संसार ह्या स्वामी कृपेने खरंच खूप चांगला होईल आणि स्वामी माझी आई होण्याची इच्छा देखील लवकरच पूर्ण करतील. स्वामी समर्थ महाराजांची जी परीक्षा होती त्यामध्ये स्वामी आईंनीच मला पास केले आणि स्वामी आईंनीच माझा साथ दिला आणि स्वामी आईंनीच त्याचं जीवन बदलवलं, स्वामी आईंनीच त्याला घडवलं. तर असा हा माझा अनुभव. श्री स्वामी समर्थ. बघा कसा अनुभव वाटला. आपल्याला कष्ट असता म्हणून आपण स्वामी सेवेत येता, पण ह्या ताईला तर माहिती होतं की ह्या व्यक्तीसोबत लग्न केलं तर आपलं आयुष्य खराब होणार आहे, पण त्यांनी स्वामीवरती विश्वास ठेवला. बघा आपण स्वामींना कोणताही प्रश्न विचारतो की स्वामी मी हे कार्य करू का, साधारण कोणती वस्तू घ्यायची असली ना तो प्रश्न विचारला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो आवडतो तो जवाब न येता दुसरा आला तर आपण विचार करतो अरे याच्या जागी ह्या जवाब आला असता तर बरं झालं असतं. आणि ह्या ताईंनी त्यांच्या जीवनाचा इतका मोठा डिसिजन फक्त स्वामींच्या होकारावरती नक्की केला आणि ह्या मुलासोबत लग्न केलं. त्या प्रेम करत होत्या बरोबर आहे, पण तिथेच जर का स्वामींनी त्यांना नाही सांगितलं असतं त्यांनी लग्न केलं नसतं त्यांच्यासोबत, कारण त्या स्वामींना खूप मानत होत्या. तर असेही भक्त असतात बघा स्वामींचे की जे फक्त स्वामीच्या शब्दाला महत्त्व देतात. कसा वाटला तुम्हाला आजचा अनुभव? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार खरंच खूप अद्भुत आहे आणि मी स्वतःलाही भाग्यवान समजते की असे वेगळे वेगळे अनुभव मी तुम्हाला सांगते तेव्हा ते अनुभव माझ्यापर्यंत येतात आणि स्वामींच्या अशा लीला मला वेगळ्या वेगळ्या ऐकायला भेटतात. खरंच खूप सुंदर अनुभव आहे या ताईचा आणि स्वामी आई ह्या ताईंचं संसार खरंच खूप सुखात आणि खूप आनंदात असाच पार पडू देऊ आणि लवकरात लवकर त्यांच्या घरामध्ये छोटंसं चिमुकलं बाळ स्वामी आई देव, हेच स्वामींना प्रार्थना. आणि स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी स्वामी आईंना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. झालेली सेवा स्वामी आईंच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.